हॅलो फ्रेंड्स, रुचकर स्वयंपाक आणि मराठी ब्लॉग या चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत इडलीचं बॅटर कसं बनवतात। याआधी मी सांबरची देखील रेसिपी चॅनलमध्ये शेअर केलेली आहे, तुम्ही ती नक्की पहा। बॅटर बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी पांढरी उडदाची डाळ। यांना मी सकाळी लवकर भिजत घातलं होतं। 10 तास आपल्याला या दोघं वस्तू भिजवून घ्यायच्या आहेत। आणि पोहे जेव्हा आपण मिश्रण वाटायला घेऊ तेव्हा पोहे भिजवायचे आहेत, कारण पोहे लगेच भिजून जातात। या पद्धतीने डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। आणि सर्वप्रथम डाळ वाटायची आहे, नंतर तांदूळ वाटायचे आहेत, कारण डाळ चिकट असते, ती भांड्याला चिपकून जाते। आणि तांदूळ जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं मीडियम आपल्याला दळून घ्यायचं आहे। आणि एक टीप अशी आहे की जेव्हा आपण या दोघं वस्तू भिजत घालतो तेव्हा डाळ आपल्याला जास्त धुवायची नाहीये, एकच पाण्याने धुवून आपल्याला भिजत घालून द्यायची आहे। नंतर यासोबतच पोहे देखील दळून घ्यायचे आहेत। यानंतर एका तगारीत कोमट पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण त्यात ठेवून द्यायचे आहे। कोमट पाण्यात आपण फक्त हिवाळ्यात ठेवू शकतो, कारण हिवाळ्यात पीठ लवकर वर येत नाही। उन्हाळ्यात तशी काही आवश्यकता नसते, कारण ऑलरेडी उन्हाळ्यात खूपच उष्णता असते, त्यामुळे पीठ वर येऊन जातं। रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी अशा पद्धतीने इडलीचे बॅटर तयार झालं। तुम्ही यापासून इडल्या देखील बनवू शकता आणि डोसे देखील बनवू शकता। सकाळी बनवताना आपल्याला याच्यात नमक घालून घ्यायचं आहे। जर पीठ शिल्लक राहिलं आणि तुम्हाला ते फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी साठवायचं असेल तर तुम्ही त्यात एक हिरवी मिरची टाकून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, त्याच्यामुळे पिठाला आंबटपणा येत नाही। इडली बनवत असताना आपल्याला त्या पिठामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नसते, पण डोसा बनवत असताना आपल्याला ते पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।